मधले गणपती बघायला आले. स्वरीश कुठे आला तू? हे खूप इंटरेस्टिंग असं वाटतंय मला. हा आहे हनुमान चौकातला श्री केशरी मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव आणि यांचं विशेष म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनवलेली गणपतीची श्रींची मूर्ती आहे. भव्य दिव्य असं त्यांनी बॅनर पण केलेले आहेत. आणि इथे आपल्याला एक बॅनर दिसतोय, भव्य कागदी गणेश मूर्ती. चला तर आपण हे डेकोरेशन पण बघूया. खूप छान बाहेरचं तर व्हिज्युअल मला असं वाटतंय की राम लंकेला जेव्हा चालला होता तेव्हाच पूर्ण हे केलेलं आहे. आणि यांचा पूर्ण व्हिडिओ असतो, एक 10 मिनिटाचा त्यांनी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पण आपण शूट करू आणि बघूया स्वरीश काय म्हणतोय. स्वरीश तर आधीच गेला तिकडे, बघतोय ते चलचित्र. लक्ष्मण सावधान हो गए. महाबली हनुमान जी की वजह से संकट मुक्त हुए प्रभु श्री राम जी. महाबली को संकट मोचक हनुमान के नाम से प्रसिद्ध होने का वरदान दिया. श्री राम भक्त हनुमान दिखाए भक्ति गाए रूप मतलब की भक्ति से भगवान दिए. स्वरीश काय बघतोय? मंकी छान बनवले ना. सांगतो जरा मला काय 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 केलं ते. मास्क काढू तुझं, सांगतो मला. अच्छा ठीक आहे. छान केलं. स्वरीश अगदी निरखून बघतोय प्रत्येक मूर्ती. त्याच्या आवडीचा कॅरेक्टर आहे श्री हनुमान. बघू आता आतमध्ये गेल्यानंतर कळेल आपल्याला की काय नक्की डेकोरेशन केलंय. चला तर आपण जाऊया आतमध्ये. स्वरीश फ्रॉम हिअर. चल ये इथून ये बळा. हां चल मम्मी सोबत चला. चला बघूया तरी नक्की काय केलंय. ओ इथेच थांबायचं आहे. अच्छा पुढे जायचं. छोट्या मुलांना पुढे हा घेतलाय. हनुमान तिकडनं संजीवनी आणतो, पण त्या हातावर पर्वतच नाही दाखवले अजून. तो नंतर येणार पर्वत. जामवन दिसतोय. पूर्ण चालू झालं. मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मुलुंड पूर्व सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. सत्य के पथ पर चलने वाले मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम और रावण के बीच का धर्म युद्ध अब अपनी चरम सीमा पर था और रावण का पुत्र इंद्रजीत अब युद्धों के सारे नियमों को तोड़कर अपनी काली शक्ति और मायाजाल के जरिए विजय प्राप्त करना चाहता था, जिसके लिए वो कुछ भी कर सकता था. लक्ष्मण सब लोग आओ, इधर आके छुप जाओ. तुम्हारा नाश अवश्य करूंगा मैं राम, लेकिन मैं तुमको समय दूंगा तुम्हारी पत्नी और तुम्हारे भाई की अंतिम क्रिया के लिए. सीता लक्ष्मण देखो, लक्ष्मण मेरी तरफ देखो. लक्ष्मण लक्ष्मण मेरे भाई, तुम्हारी ऐसी अवस्था किसने की है? अनुज बोलो. शांत हो जाइए प्रभु. ये विभीषण आपको प्रार्थना कर रहा है. आप अगर विलाप करेंगे तो सारी वानर सेना विलाप करेगी प्रभु.
शांत हो जाइए प्रभु, शांत हो जाइए। अगर आप विलाप करने लगे तो अपने सेना का मनोबल टूट जाएगा। ये तो मेघनाथ की अमोघ शक्ति से भ्राता लक्ष्मण मूर्छित हुए हैं स्वामी। अगर द्रोणाचल पर्वत की संजीवनी औषधि सूर्योदय के पहले लक्ष्मण जी को सुंघाई जाए तो वे पुनश्च सत्वर ठीक होंगे और इंद्रजीत से युद्ध करके उसे परास्त करेंगे स्वामी, उसे परास्त करेंगे। लेकिन ये कठिन कार्य पवन पुत्र हनुमान के अतिरिक्त कोई नहीं कर सकता। सुग्रीव की ये वाणी सुनते ही पवन पुत्र हनुमान द्रोणाचल की ओर चल पड़े। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूता दुलित बलधामा, अंजनी महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुबल के संगी, कंचन वरण विराज सुबेशा, कानन कुंडल किंचित केशा, ध्वजा विराजय कांते मुंज जने भूषा, जय शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणीय चातुर राम काज करिते को आतुर बल चलित सुनिते को रसना राम सीता वनवसिया, सूक्ष्म रूप धरि सिद्धि दिखावा, विविध रूप धरि पंकज नामा, रूप धरि असुर समारे, रामचंद्र के काज समारे। द्रोणागिरी आ गया। यहाँ मुझे संजीवनी बूटी ढूंढनी पड़ेगी जिसकी हमारी सेना को इस समय बड़ी आवश्यकता है। वो नहीं, संजीवनी बूटी। इतनी सी मुट्ठी भर बूटियां तो पूरी पड़ने वाली नहीं सब घायलों के लिए। तो फिर जरा सोचना पड़ेगा मुझे। अब इस पहाड़ को ही उठाकर मैं ले जाता हूँ वहां। ईश्वर, प्राण बचाना लक्ष्मण जी के। मैं आ रहा हूँ संजीवनी लेकर। कृष्ण कन्हैया लाल की जय, रामदेव जी महाराज की जय।
बूटियां हैं। हाँ, पहाड़ पर एक निशान देखो, वहाँ मैंने मिट्टी में एक पेड़ गाड़ा हुआ है। जल्दी से संजीवनी बूटी लगा दो लक्ष्मण के घाव पर। अच्छा, ये तो चमत्कार हो गया। शंका प्रयोग करते ही लक्ष्मण सावधान हो गए। महाबली हनुमान जी की वजह से संकट मुक्त हुए प्रभु श्री राम जी ने महाबली को संकट मोचक हनुमान के नाम से प्रसिद्ध होने का वरदान दिया। श्री राम भक्त हनुमान दिखाए, भक्ति का ये रूप अनोखा। स्वार्थी है हम समूच मानव, मतलब की भक्ति से भगवान नहीं मिलता। भक्ति करो तो हनुमान के जैसी, सामने उनके कोई नहीं आता। भक्ति भाव से श्री गणेश को जानो, एक वही है हम सबके दाता। वही हमारे है सुखदाता, वही हमारे है सुखदाता। खूप सुंदर असा देखावा केलेला आणि खूप छान ट्रान्स मिळतो. एक खूप चांगला प्रयत्न होता. हे चलचित्र बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे. बऱ्याच वर्षानंतर मी असं काहीतरी बघितलं. स्वरिश ब्लॉगच्या निमित्ताने तुम्हाला पण हे बघता येईल. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. आपणही बघूया कागदी मूर्ती. खूप मोठी कागदी मूर्ती आहे. एक मिनिट, आपण त्यांचे जे कार्यकारिणी आहेत त्यांच्याशी बोलूया या संदर्भात. का खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. मला जरा सांगा ना, तुम्ही म्हणजे कसं काय हे सगळं सुचतं काय, कोण बद्दल? संपूर्ण केसरी मित्र मंडळातली मुलं स्वतः बनवतात डेकोरेशन. सगळी मुलं मिळून मेहनत घेतात ते सगळे, त्यामुळे एवढं मोठं डेकोरेशन शक्य झालं. हा, आणि खूपच म्हणजे त्यामध्ये म्हणजे कस्टमाइज तुम्ही सगळ्या मूर्त्यांचं चलचित्र आणि सगळं कस्टमाइज बनवून घेतलेलं आहे. म्हणजे ही आयडिया आणि ते सगळं करण्यासाठी साधारण याच्यावरती विचार करा. अच्छा, वर्षभर ठरवतं की कन्सेप्ट सादर करायची. अच्छा, म्हणजे खूप पुतळे वगैरे आम्ही हा, कारण की मी बघतोय सगळं कस्टमाइज बनवलेलं आहे. म्हणजे असं बघायला तर मिळत नाही, कस्टमाइज बनवलेलं आहे खास त्या गोष्टीसाठी. आम्ही रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे त्यानुसार. हा हा, एडिटिंग खूप छान आणि खूप उत्तम प्रयत्न. निदान लहान मुलांना कळेल तरी की ते काय एक्झॅक्टली पौराणिक आपला काय वारसा आहे तो ते कळेल. गेली 38 वर्ष आपल्याकडे पौराणिक आम्ही आधी POPची वेगवेगळी गुफा वगैरे देवदर्शन घडवायचो लोकांना. अच्छा अच्छा. आता एक कथा हे करतो की आजकालची मुलं इंग्लिश मिडियमला वगैरे जातात, त्यांना आपल्या पुराणातलं काय माहिती नसतं. नसतं. एक माहिती मिळावी, मनोरंजन व्हावं त्यांचं, त्या दृष्टीने आम्ही पौराणिक कथा सादर. नाही, खूप सुंदर खूप सुंदर. खरं स्वरिश ब्लॉगच्या निमित्ताने तुम्ही पण ही सगळी छान. आणि मूर्तीबद्दल सांगा ना दादा. हा, मूर्ती पण आपली कागदी गणेश मूर्ती आहे, इको फ्रेंडली. अच्छा, इको फ्रेंडली. इतकी मोठी मूर्ती आहे. किती फूट आहे साधारण? ही 14 फूट झाली. ही 14 फूट आहे. म्हणजे प्रभावळचा टोक पकडून अशी मूर्ती 12 फूट आहे. अच्छा, आणि प्रभावळ पण ह्याच्यामध्येच आहे, पेपरचीच आहे. हो, खूप सुंदर. आणि दादा मूर्तिकार कोण आहे त्यांचे? संदीप गजकोश. संदीप. अच्छा, गजकोट. आणि कुठून आणली आहे मूर्ती? कुर्ल्याला त्यांचा कारखाना आहे. ओके. स्पेशलायझेशन आहे की ते फक्त कागदाच्या मूर्त्या बनवतात. बाहेरगावी जास्त राहतात. अच्छा अच्छा, खूप सुंदर. खूप छान ट्रान्स मिळाला दादा. आणि खूप असं म्हणजे बघायला खूप कमी मिळतं. फक्त माझं एक छोटंसं सजेशन होतं, तुमचा हा देखावा आहे ना जरा अजून थोडासा भव्य दिव्य होऊ दे. गणपतीच्या प्रार्थना करतो मी. जागा अभावी. हा, जागा. सोसायटीला पण त्रास नाही झाला. हा, बरोबर. म्हणून आम्हाला जायचं. ही आहे ना ऍक्च्युअल हा पूर्ण 28 फूट ही मूर्ती फिरते. एवढं मोठं आहे, पूर्ण मोठं आहे. आम्ही त्याला छोटं हे केलं नाही, आणि इतक्या कमी वेळात एवढं सगळं मेकॅनिझम करणं खूप कठीण आहे. खूप छान. खूप पण बघितलं एकदम आम्हाला गर्दीत ठेवायला लागतं. ऍक्च्युअल ते लांब लांब ठेवले ना तर अजून ते इफेक्टिव्ह होऊ शकतं. थोडं जागे हवावे. प्रोजेक्शन पण बघितलं मी. प्रोजेक्शन पण ते तिथे तुम्ही स्क्रीन नाही वापरले, जो पडदा आहे त्याच्यावरच
प्रोजेक्शन केलं. जे आहे त्यात आम्ही बजेटमध्ये हे करतो. हा हे पण सगळं मुलांनी केलं आहे, कोणी बाहेरचं नाही. अच्छा, हे सगळी आपली इकडचीच आपली केशरी मित्रमंडळाची मुलं. अच्छा मित्रमंडळाचीच मुलं आहे. खूप सुंदर. म्हणजे सगळ्यांनी येऊन बघायला पाहिजे. हा मी तर खरंच हे करेन की सगळ्यांनी खरंच येऊन बघा. इथे हनुमान चौकाच्या जस्ट तुम्ही आतमध्ये आलात की केशरी मित्र मंडळ आहे आणि इथे मुलुंडचं केशरी नाव ठेवलेलं आहे बाप्पाचं. आणि खरंच मूर्ती पण खूप सुंदर बनवली आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मी खरंच धन्यवाद करतो तुमचे पण की आम्हाला असं काहीतरी एक्सपिरियन्स दाखवलं. बऱ्याच वर्षानंतर मी तरी बघितलंय. गेल्या वर्षी आम्ही पुतळा मावशीची हा पुतणाचं होतं गेल्या वर्षी. स्वरीश ब्लॉगच्या निमित्ताने तुम्ही इकडचे मुलुंडचे गणपती बघताय. त्यामधल्या एक केशरी महिला मंडळ आहे, आमच्या उपाध्यक्षांच्या पत्नी. अच्छा अच्छा, हा नमस्कार. अच्छा अच्छा महिला वगैरे अच्छा, म्हणजे सगळा सहभाग असतो तुमचा, म्हणजे परिवारासारखंच झालंय सगळं. असा पूर्ण एक परिवारच आहे आमचा केसरी मित्र मंडळ. या गणपतीची ऊर्जा आम्हाला वर्षभर मिळते. अरे वा, हा भाव नक्की इम्पॉर्टंट आहे. हा त्यासाठी बरोबर बरोबर. आणि त्या भावनेने तुम्ही करताय त्यामुळे ते सक्सेसफुल बाप्पाचा सक्सेसफुल करून घेतो. मग आजकाल वर्गणी कुठेच मिळत नाही. हा. आम्ही स्वतः पोहोच नाही. आम्ही एरियातनं सुद्धा आज 38 वर्षांनी 11 आणि 21 रुपयेच घेतो वर्गणी. अच्छा, जे देतील ते आम्ही जे देतील पोहोच नाही. स्वखुशीने Retired स्वखुशीने माणसं आहेत. Retired माणसं आहेत. स्वखुशीने. त्यांच्यावर विचार करायचा, जे स्वखुशीने देतील ते. पण आम्ही कसं मुलं करतो म्हणून हे बजेट आम्हाला आटोक्यात आहे. बरोबर आहे, बरोबर कारागिरांचा खर्च वगैरे वाचतो. बरोबर आहे. मुलं स्वतः तयार करतात. मुलांची पण मेहनत आहे. हा. नाही आणि तो एक महिना आधी चालू होतं. हा हा तयारी खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान अनुभव मिळाला दादा खरंच. चला तर आपण ही मूर्ती बनवली. मूर्तीकराचं नाव तुम्ही लक्षात घ्या, संदीप गजकोटे. चरण स्पर्श. गणपती बघायला जाऊया.